नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर सकाळी लवकर उठून बघा सगळं आवरून घेतलं, नाश्ता वगैरे करून घेतला आणि नाश्ता स्वामींना पहिला नैवेद्य दाखवला आणि मग सर्वांना नाश्ता दिला. तर नाश्ता झाल्यानंतर सगळे आपल्या आपल्या कामाला गेले. नंतर मी जेवणामध्ये थालीपीठ बनवायचं होतं, तर थालीपीठचा आट्टा मळून घेतला. तर आट्ट्यामध्ये गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ, खरडा, हळद, मीठ, कोथिंबीर, जिरं, ओवा घालून असं मळून घेतलं आणि थालीपीठ तयार केलं. तर थालीपीठ एक झालेलं होतं. नंतर म्हणलं तुम्हाला कसं करायचं ते सांगूया म्हणून तर एक रुमाल घ्यायचा आहे ओला करून आणि त्यावर छोटासा गोळा करून घ्यायचा आहे आणि हातानं असं थापायचं आहे. तर थापल तसं आपलं थालीपीठ तयार होतं. पाण्याचा हात करून असं थापायचं आहे. नंतर आपलं थालीपीठ तयार होतं. तर याला छोटं छोटं होल करायचं आहे आणि नंतर तव्यामध्ये तेल टाकून हा रुमाल असा तव्यामध्ये टाकायचा आणि हळूच रुमाल काढून घ्यायचा आहे आणि त्यावर तेल टाकून ताट झाकायचं आहे. तर ताट 5-10 मिनटं ठेवायचं आहे आणि नंतर ताट काढून झाल्यानंतर आपलं थालीपीठ तयार झालेलं असतं आणि नंतर मग थोडं तेल लावून आणि थालीपीठ असं उलटं टाकायचं आहे. तर कोणी कोणी उलटं पण टाकत नाही, तर मी टाकत असते, दोन्ही बाजूनं भाजत असते. तर खूप छान असं थालीपीठ तयार होतं. तर बघा मी दुसरं पण एक केलेलं आहे. तव्यामध्ये तेल टाकलं आणि थालीपीठ असं टाकलेलं आहे. तर थालीपीठला धपाटे पण गावाकडे म्हणतात आणि दही धपाटे खूप छान असं लागतं. तर बघा हे तयार झालेलं आहे थालीपीठ. 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे, मग आपलं थालीपीठ तयार होते. तर थालीपीठ तयार झालेलं आहे. तर मी स्वामींना पहिला नैवेद्य दाखवला आहे. थालीपीठ, डाळ तडका आणि दही असं मी स्वामींना नैवेद्य दाखवलेलं आहे. तर सर्वांनाही थालीपीठ दिलं गरम गरम. तर खूप छान आणि टेस्टी झालेलं होतं. तर स्वामींना पण खूप आवडलं. स्वामींनी नैवेद्य ग्रहण केलेलं आहे आणि तर तुम्ही पण या खायला थालीपीठ गरम गरम. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.